4 दिवसांपूर्वी साखरपुडा मेहंदीचा रंग उतरण्याआधीच नवरदेव आणि नवरी मुलीवर काळाचा घाला. धाराशिव जिल्ह्यातील रत्नापूर पाटीजवळ सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे 5:30 ते 6 वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात 4 दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या वधूवरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे. मृत्यू झालेल्या वधूवरांची ओळख पटली आहे. या घटनेनं वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे. मृत्यू झालेल्या वधूवरांची ओळख अक्षय रामभाऊ शिणगारे वय वर्ष 25 आणि नवरी मुलगी अक्षया सुनील चव्हाण वय वर्ष 23 अशी मृत्यू झालेल्या वधूवरांची नावं आहेत. गेल्या रविवारी म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी मांजरसुंबा येथील कन्हैया मंगल कार्यालयात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. विवाहाची तयारी सुरू असतानाच काळानं घाला घातला आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अक्षया चव्हाण हिची लातूर इथं महापारेषणची परीक्षा असल्यानं ती रविवारी पहाटे वाशी येथून नेक्सॉन क्रमांक MH25 BF 5064 ही कार घेऊन निघाली होती. कारमध्ये अक्षय रामभाऊ शिणगारे आणि चालक अक्षय यादव शिरसट वय वर्ष 22 हे दोघे होते. रत्नापूर पाटीजवळील धोकादायक वळणावर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार थेट एडशी टोल नाका येथील कमानवीर इथं आदळली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या अपघातात अक्षय आणि अक्षया यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीरपणे जखमी झाल्याचं वृत्त आहे. 4 दिवसांपूर्वी साखरपुड्यातला आनंद साजरा करणाऱ्या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानं तालुक्यात हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान या भीषण अपघाताचं नेमकं कारण समोर आलं नाही.